नमस्कार. उत्कृष्ट मेजवानीमध्ये मी विनीता तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण इथे रस्सा भाजीचा प्रकार पाहणार आहोत. कढईत तेल घालायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि किसलेलं आलं घालायचं आहे. कांदा फ्राय करून घ्यायचा आहे चांगला. यामध्ये जिरे घालायचे आहेत. त्यानंतर हिंग, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि मसाला घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. यामध्ये आता घालायचं आहे भाजकं वाटण. वाटण घातल्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. वाटण छान इथे परतलं गेलं आहे. त्यामध्ये आता मोड आलेले मूग टाकणार आहोत. हे चांगले परतून घ्यायचे आहेत. 1 मिनिट. यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. छान उकळी आलेली आहे भाजीला. इथे आपल्याला भाजी शिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी घालायचं आहे, जेणेकरून भाजी लवकर शिजली जाईल. भाजीमध्ये जर पाणी कमी वाटलं तर झाकणावरचं गरम पाणी तुम्ही भाजीमध्ये ओतायचं आहे. रस्सा जर कमी वाटत असेल, वाढवायचं असेल तर वाटण थोडं जास्त घालायचं आहे, त्यामुळे रस्सा वाढायला मदत होईल. भाजी शिजत आल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मुगाला मोड कसे आणायचे तर सकाळी मूग भिजत घालायचे आहेत. 1 वाटी सपोज तुम्ही मूग भिजत घातले तर ते संध्याकाळी छान असे भिजून येतात. त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि एका चाळणीमध्ये काढायचे आहेत. चाळण नसेल तर कपड्यामध्ये तुम्ही बांधून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी त्यांना छान असे मोड येतात. ट्राय करून बघा. अशाच पद्धतीने तुम्ही इतर कडधान्यांना सुद्धा मोड आणू शकता. मुगाची भाजी ही शिजायला सोपी असते, पटकन शिजते, त्यामुळे लवकर तयार होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.